महिन्यांनंतर अटकेत आलेला कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ हा सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्याची कसून चौकशी केली जाते. याच चौकशीच्या दरम्यान सचिन घायवळनं स्वतःचाच भाऊ अर्थात निलेश घायवळ बद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती जी काही आहे ती आता समोर आलेली पाहायला मिळते. नेमकं सचिन घायवळनं निलेश घायवळच्या बाबतीत काय नाराजी व्यक्त केली आहे हेच पाहणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. निलेश घायवळच्या गँगमधील काही मुलांनी मिळून कोथरूडमध्ये गोळीबार केला, त्यानंतर कोयत्यानं वार केले. त्या प्रकरणामध्ये मूळ गुन्हा दाखल झाला आणि संपूर्ण निलेश घायवळची गँग रडारवरती आली. निलेश घायवळच्या गँगला नेस्तनाबूत करायचं म्हणून पुणे पोलिसांनी अनेक उपाययोजना केल्या, त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल केले. त्यानंतरच्या काळामध्ये असं झालं की निलेश घायवळला जेव्हा शोधायचा प्रयत्न हा पोलिसांकडून झाला, त्यावेळेस निलेश घायवळ हा चक्क लंडनमध्ये असल्याची माहिती समोर आली. मुळात त्याला पासपोर्ट कसा मिळाला इथपासून सुरुवात झाली. मग नंतर पासपोर्टसाठी त्याने त्याचा कर्जत जामखेडचा ऍड्रेस वापरला होता वगैरे हे सगळंच घडलं. पण त्यावेळेस असं निष्पन्न झालं की हा निलेश घायवळ नेमका परदेशात कशासाठी गेलेला होता, तर त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी गेलेला होता. त्याच्या मुलाचं तिकडे काहीतरी शैक्षणिक काम होतं आणि त्यासाठी हे पती पत्नी तिकडे गेल्याची माहिती नंतर समोर आली होती. त्यावरून असं कळलं की निलेश घायवळचा स्वतःचा मुलगा हा परदेशात शिक्षणासाठी गेलेला आहे आणि तो गेल्या अनेक वर्षांपासून परदेशातच आहे अशी सुद्धा माहिती मिळाली. त्यामुळे निलेश घायवळ हा अनेकदा त्याला भेटण्यासाठी परदेशवाऱ्या करत असतो असं सुद्धा नंतर बोललं गेलं होतं. अर्थात या सगळ्याच्या दरम्यान काय घडलं की मुळात सचिन घायवळ वरती सुद्धा गुन्हे दाखल झाले. निलेश घायवळच्या अनुपस्थितीमध्ये सचिन घायवळ हा या टीमचा किंवा या गँगचा म्होरक्या म्हणून काम करतो असा आरोप त्याच्यावरती करण्यात आला. त्याच्या विरोधात सुद्धा बेकायदेशीररित्या ताबा मारणं असेल, खंडणी उकळणं असेल असे अनेक गुन्हे दाखल झाले. पूर्वीचे सुद्धा काही गुन्हे त्याच्यावरती होते. या सगळ्यामध्ये त्याला अतिशय संशयास्पदरित्या शस्त्राचा परवाना मिळालेला होता. त्यामुळे अशी अनेक प्रकरणं समोर आल्याच्या नंतर सचिन घायवळच्या विरोधात सुद्धा गुन्हे दाखल झाले आणि नंतरच्या काळात दोन्ही भावांवरती मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा झाली. या दोघांनाही पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. सचिन घायवळ काही केल्या सापडत नव्हता. पण नंतरच्या काळामध्ये असं झालं की सचिन घायवळ हा ट्रॅक होत होता, पण त्याला तिथपर्यंत पोहोचणं त्याच्यासोबत हे शक्य होत नव्हतं. पुणे पोलीस पोहोचायचे मात्र तो तिथून गायब असायचा. असं बरंच काही काही घडलं आणि 9 महिन्यांच्या नंतर अखेर त्याला आता अटक करण्यात आली. पण ही अटक झाल्याच्या नंतर सचिन घायवळनं चौकशीच्या दरम्यान असे काही स्टेटमेंट केल्याची माहिती समोर येते किंवा त्याची जी काही नाराजी आहे, त्याच्या मनातली जी खदखद आहे ती त्यानं व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे. मुळात सचिन घायवळ हा एका शाळेमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून काम करत होता. जोपर्यंत त्याच्यावरती हे सगळे गुन्हे दाखल होत होते तोपर्यंत सुद्धा तो काम करत होता. जेव्हा हे गुन्हे दाखल झाले त्यानंतर तो फरार झाला. आता त्यानं मुळात भावाच्या विरोधात नाराजी काय व्यक्त केली आहे, तर त्याचं असं म्हणणं आहे की निलेशने स्वतःच्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं, त्याची मुलं चांगल्या शाळेत शिकलेली आहेत. आता सुद्धा त्याच्या मुलाला त्यानं परदेशात शिक्षणासाठी पाठवलंय. त्यांचं भविष्य सिक्युअर करण्याचा, सुरक्षित करण्याचा प्रयत्न हा निलेशनं केलाय. मात्र आमचं काय, कुटुंबीय म्हणून आम्हाला त्याच्या गुन्हेगारी कारवायांचा, कृत्यांचा फटका बसतोय. त्याचबरोबर त्याच्या मुलांना सुद्धा या सगळ्याचा फटका बसतोय असं म्हणत सचिन घायवळनं स्वतःचाच भाऊ असलेल्या निलेशच्या गुन्हेगारी कृत्यांबद्दल नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या दोन्ही भावांमध्ये सारं काही अलबेल आहे की नाही अशा सुद्धा आता चर्चा रंगतात. पण या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये फरार असताना सुद्धा दोन्ही भाऊ एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते असं सुद्धा पोलिसांना वाटतंय, कारण तसे काही पुरावे सुद्धा पोलिसांना मिळाल्याचं सांगितलं जात आहे. किंवा अगदीच आपण म्हणायला गेलो की जेव्हा सचिन घायवळ हा फरार झालेला होता त्यावेळेस असंही सांगितलं जातंय, म्हणजे तपासातूनच तसं निष्पन्न झालंय की या सचिन घायवळला निलेश घायवळनंच सांगितलेलं होतं की तू पोलिसांच्या हाती लागू नकोस, तुझे लोकेशन सतत बदलत राहा जेणेकरून पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत. असा एक सल्ला जो आहे तो निलेश घायवळनंच दिलेला होता. त्याच्याच सल्ल्यानुसार हा सचिन घायवळ आतापर्यंत गायब होता. त्यामुळे सचिन घायवळच्या गायब असण्यामागे सुद्धा निलेश घायवळचा हात होता, त्यानं दिलेला सल्ला होता हे सुद्धा निष्पन्न झालंय. थोडक्यात काय की निलेश घायवळ असेल, सचिन घायवळ असेल, दोन्ही भावांमध्ये हे जे काही गुन्हेगारी कृत्य झाली किंवा अगदीच आपण या प्रकरणामध्ये जर बोलायला गेलो तर कोथरूडचा जो मूळ गुन्हा होता, ज्यावरून हे पुढचं सगळं रामायण महाभारत घडलं, त्या मूळ गुन्ह्यामध्ये निलेश घायवळच्या गँगमधली काही मुलं होती आणि त्याच्यावरून अनेक गुन्हे दाखल झाले. मल्टिपल गुन्हे प्रत्येकावरती दाखल झाले. मकोका अंतर्गत कारवाई झाली. निलेश घायवळच्या विरोधात त्याचा पासपोर्ट सुद्धा रद्द करण्यात आला. ब्लू कॉर्नर
रेड कॉर्नर जारी करण्यात आली, त्यानंतर लुकआउट नोटीस जारी केली गेली आणि दरम्यानच्या काळामध्ये सचिन घायवळ, त्याचं कुटुंब नेमकं कुठे आहे वगैरे या सगळ्यासाठी सुद्धा पोलिसांचा कंटिन्यू शोध सुरू होता. त्यामुळे आता कुठेतरी सचिन घायवळला कदाचित असं वाटू लागलंय, की आपल्या भावामुळे आपल्यावरती ही वेळ आली आहे की काय? असं म्हणत त्यानं थोडीशी नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जातंय. अर्थात पोलिसांच्या तपासामध्ये तो आणखी नेमकं काय-काय बोलतोय, अजूनही 4-5 दिवसांची कस्टडी पोलिसांकडे आहे. त्यामुळे पुढच्या या 4-5 दिवसात तो नेमकं काय-काय बोलतो आणि त्याच्या चौकशीमधून निलेश घायवळचं लोकेशन मिळतंय का? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण तो मुख्य आरोपी आहे या सगळ्या प्रकरणातला. त्यामुळे सचिन घायवळचं जर तोंड त्यानं उघडलं आणि त्याने जर निलेश घायवळचं लास्ट लोकेशन सांगितलं किंवा त्याचं नेमकं निलेश घायवळच्या बाबतीत किंवा त्याच्याशी कधी कॉन्टॅक्ट झालेला आहे, काय बोलणं झालेलं आहे, तेव्हा तो कुठे होता, हे जर कळलं तर मात्र निलेश घायवळला पकडण्यामध्ये पोलिसांना यश येऊ शकतं, त्याचं लोकेशन मिळू शकतं. त्यामुळे सचिन घायवळ पोलिसांच्या तपासात या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देणार का? कारण हेच प्रश्न महत्त्वाचे आहेत. बाकीचं सगळं बोलण्यापेक्षा सचिन घायवळ हे बोलला तर अर्थातच पुणे पोलिसांसाठी ते अतिशय महत्त्वाचं असेल तपासाच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे सचिन घायवळ हे सगळं पोलीस तपासात सांगणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.